या बाई या. मागच्या महिन्यात मी तुम्हाला दारू पिऊन गाडी चालवताना पकडले होतं, आठवतंय? एवढी आम्ही बोंब करतो, दारू पिऊन गाडी चालवणं गुन्हा आहे, तरी पण तुम्ही दारू पिऊन गाडी का चालवता? मला हा नियम माहिती आहे, मला तो व्यवस्थितपणे लक्षातही आहे, पण नशा केली ना म्हणजे मी दारू पिला की मला लक्षातच राहत नाही हा नियम. अहो प्यायल्यात गाडी चालवल्याने अपघात होतात बाई. हे बघा, हे सगळं तुम्ही मला तेव्हा ऐकवलं होतं. तुम्हाला आठवतंय? आठवतंय? एवढं ऐकवलं होतं की माझी सगळी दारू उतरवली होती. मग तुमची काय अपेक्षा? नाक्या नाक्यावर आम्ही लिंबू सरबताचे ग्लास घेऊन उभं राहू तुमची दारू उतरवण्यासाठी? काय हो? नाही ते ठीक आहे, पण तुम्ही कशाला एवढ्या रात्री पहारा करत बसता? मग एक तर तुमच्यासारख्या बेवड्यांमुळे आम्हाला मुलं होत नाहीत. अहो काय बोलताय? काय मग काय, तुम्हाला बेवड्यांना पकडण्यासाठी रात्र आम्हाला मरीन ड्राईव्हवर उभं राहावं लागतं. घरी जाणार कधी? बरं. अरे तर मरीन ड्राईव्ह झाला, खरोखरचा मरीन ड्राईव्ह झालेला आहे. कधी कोण मरील काही सांगता येत नाही. बरं, हे आता हे सगळं ऐकवायला तुम्ही मला इकडे बोलवलेत का? नाही, वेगळ्या कामासाठी बोलवलेलं आहे. काय लवकर पटापट काय ते सांगा. मला किती पार्टीला जायचंय. किती पार्टीला जायचंय? काय हो बाई, तुम्हाला दारू पिऊन गाडी चालवायची हौस आहे तर ड्रायव्हर का ठेवत नाही हो? मला ड्रायव्हर ठेवायची खूप हौस आहे हो, पण माझा नवरा आहे ना, त्याचा ना माझ्यावर भरोसाच नाहीये. बेवड्या बाईवर कोण विश्वास ठेवणार? बाई, तुम्ही बेवडा वगैरे काय म्हणता मला? अरे मी किती चांगल्या घरातली बाई आहे. हे बघा बाई, फालतू गोष्टी सांगू नका. आम्ही आज 150 भाग्यवान लोकांना इकडे बोलावलेलं आहे. का? मागच्या महिन्यात आम्ही हजारो लोकांना दारू पिऊन गाडी चालवताना पकडला. म्हणजे तुम्ही दारू पिऊन लोकांना पकडता? अहो, ते दारू पिऊन गाडी चालवत होते. बरोबर, त्यांना पकडलेलं आहे. त्या हजारो लोकांमधल्या 150 लोकांना आम्ही इकडे बोलावलेलं आहे. कशाला? स्कॉलरशिप द्यायला. ओ माय गॉड, स्कॉलरशिप देऊ स्कॉलरशिप देऊ? नाही. कशाला म्हणून विचारताय? इथे शपथविधी घ्यायचा आहे. शपथविधी करायचा आहे. शपथ घ्यायची आहे की यापुढे दारू पिऊन गाडी चालवणार नाही. शिवाय हे काय आता? नाही म्हणजे तुम्हाला समज बसेल की यापुढे दारू पिऊन गाडी चालवणं गुन्हा आहे, हे तुम्हाला कळेल. अरे आमच्या कमिशनर साहेबांच्या डोक्यातूनच हे अभिनव आयडिया निघालेली आहे. चला, तुमचं नाव सांगा. आपण या सगळ्या या पत्रकार प्रेसवाले यांच्या समोर मी हे सगळं बोलायचं? अहो, त्यासाठीच तर बोलवलंय, मीडियाला बोलवलंय, पत्रकारांना बोलवलंय. नाव सांगा, तुमचं नाव सांगा. मी सुमन बाटलीवाला. प्रोफेशन सांगू नका, नाव सांगा. माझं नाव तेच आहे हो, मी सुमन बाटलीवाला. म्हणजे मी सासरची बाटलीवाला आणि माहेरची दारूवाला. मग तुम्हाला दारू पिण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण दारू पिऊन गाडी चालवणं गुन्हा आहे, लक्षात ठेवा. हो. चला बोला. अहो, हे सगळं म्हणजे शपथविधी म्हणजे? बोला. काय बोलू? गाणं बोला. दो घोट मुझे भी पिला दे शराबी, देख फिर होता है क्या. गाणं बोलवण्यासाठी तुम्हाला इकडे बोलवणार का? मग? आणि गाणं पण बरोबर शराबवरच निवडलं. मला तेच लक्षात येतो हो. आणि हे राजा मुरादच्या आवाजात गाणं गायलं तर लक्षात ठेवा यापुढे. हो. शपथविधी बोला. शपथविधी घ्यायचा आहे. बोला, शपथ घ्या. काय? मी सुमन बेवडी. बेवडी वगैरे काय म्हणता तुम्ही मला? बोला. मी सुमन बेवडी. मोठ्याने बेवडी, मोठ्याने बोलायचं. मोठ्याने बोला. बेवडी. मी सुमन बेवडी. हा. लोकांच्या आणि माझ्या प्राणांची पर्वा म्हणून. यापुढे बेवडा मारून. हे बेवडा मारून वगैरे कसं तरी वाटतंय हो. बेवडा मारून म्हणालो ना, मग बेवडा मारून. दारू पिण्याला आमच्याकडे बेवडाच मारणं म्हणतात. म्हणा. मी यापुढे बेवडा मारून गाडी चालवणार नाही. आणि यापुढे जर मला दारवा ढोसायच्या असतील. आणि कसं तरी वाटतंय, दारवा ढोसायचं काय? मग काय, दारूला आदराने लिंबू सरबत, आवळा सरबत असं म्हणू? बोला. यापुढे जर आम्हाला दारवा ढोसायच्या असतील. तर गाडी घरी ठेवून येईन. धन्यवाद बाई, तुम्ही आलात आमच्या विनंतीला मान देऊन. कार्यक्रमाची शोभा वाढवली. शोभा काय? माझी इथे शोभा झाली आहे अखंड कार्यक्रमामध्ये. काल? अरे तुम्ही माझी केवढी बेईन आहे, मी बदनामी केली माहिती तुम्हाला? बदनामी झाली ना? मग
यापुढे तुम्हाला वचक बसेल, तुम्ही यापुढे दारू पिऊन गाडी चालवणार नाही, समोरच्याची पर्वा कराल. तुम्ही हे सगळं मीडिया समोर आणलं. माझ्या फक्त नवऱ्याला माहित होतं की मी दारू पिते, सासरच्या कुणालाही माहित नव्हतं. त्यांच्यासमोर माझी इज्जत गेली. काय म्हणतील ते मला? अहो, दारू पिऊन तुम्ही गाडी चालवायचा, तेव्हा तुमच्या गाडीखाली जे गरीब यायचे त्यांचा तुम्ही कधी विचार केलात का सांगा? स्वतःची बाबा करून दुसऱ्याला भोगायला लावता, त्याचा कधी विचार केलात? माफी मागा सगळ्यांची आत्ता इकडे, या सगळ्या जमलेल्या जनसमुदायाची माफी मागा. आम्ही खरंच चुकलो. यापुढे कुठल्याही परिस्थितीत दारू पिऊन गाडी चालवणार नाही. शाबास. चला आता तुम्हाला बाहेरपर्यंत सोडायला येतो. हो.